महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 जून रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर रेश्मा पाटील, सेवा रुग्णालयाचे अधीक्षक श्रीमती डॉक्टर पाटील, निवृत्त डॉक्टर प्रवीण नाईक, इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजय सिंग तसेच शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे आदी उपस्थित होते। लसीकरण मोहिमेनंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या CSR फंडातून जिल्ह्यातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी पेट स्कॅन, सिटी स्कॅन, MRI, IPHL लॅबच्या बाबतीतील आढावा घेतला। यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी सेवा रुग्णालय येथे सध्या सुरू असलेल्या उर्वरित कामकाजाची गती वाढवून हे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावं असे निर्देश दिले। यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचंही श्री आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं। लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात येतात। 1 जानेवारी 2026च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2,86,917 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्यासाठी जिल्हाभरात सुमारे 2,089 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत। लसीकरणापासून कोणताही बालक वंचित राहू नये यासाठी IPPI घर भेट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9,64,680 घरांना भेटी देण्यात येणार आहेत। साठी तब्बल 2,572 घर भेट पथकं, 523 पर्यवेक्षक, 277 ट्रान्झिट टीम, 581 मोबाईल टीम तसेच 11 नाईट टीम कार्यरत राहणार आहेत। 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला नजीकच्या प्लस पोलिओ लसीकरण केंद्रांवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर द्यावेत आणि पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पालकांना करण्यात आलं आहे। देशामध्ये 0 ते 5 वयोगटातल्या 73,05,00,000 अशा पद्धतीनं सर्व बालकांना आज आपण या पल्स पोलिओच्या मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस या ठिकाणी देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ केला। मी सर्व पालकांना विनंती करतो की लसीकरण आणि त्यातल्या त्यात पल्स पोलिओमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र आणि देश काम करतोय। आपल्या सर्व बालकांना या संपूर्ण आपल्या पल्स पोलिओच्या मोहिमेमध्ये सहभागी करण्यामध्ये उत्स्फूर्तपणाने सहभागी व्हावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.